नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट। काल दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी नांदुरा येथे पीक विमा, पडझड मदत व राशन अनुदानासाठी शेतकऱ्यांचा एल्गार। नांदुरा तहसीलसमोर बेमुदत मुक्काम आंदोलन सुरू। पीक विमा मंजुरी। अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना पडझडग्रस्त आर्थिक मदत तसेच प्रलंबित राशन अनुदानाच्या मागण्यांसाठी नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपासून तहसील कार्यालय नांदुरा समोर बेमुदत मुक्काम आंदोलन सुरू केले आहे। शेतकरी ग्रुप नांदुरा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून शासन व संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। खरीप हंगाम 2025 ते 26 मधील पीक विमा पॉलिसी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन प्रणालीत रिजेक्ट दाखवण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की पीक पाहणी पूर्ण करूनही सर्वेक्षणात शेतात पीक आढळले नाही असे कारण देत विमा मंजुरी नाकारण्यात आली। प्रत्यक्षात शेतात पीक असतानाही अशा चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार चैनसुख संचेती यांनी तहसीलसमोरील आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। यावेळी आमदार संचेती यांनी दूरध्वनीवरून कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पीक विम्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले। तसेच तहसीलदार नांदुरा यांच्या समक्ष प्रलंबित राशन कार्ड व राशन अनुदानासंदर्भातील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या। यासोबतच सन 2024 मध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालेल्या चांदूर बिस्वा व परिसरातील अनेक कुटुंबांना अद्याप पडझडग्रस्त आर्थिक मदत मिळालेली नाही। हा गंभीर मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। नुकसान होऊन वर्ष उलटले तरी मदत न मिळाल्याने बाधित कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र आहे। यावेळी भाजप नेते श्री सुधीरभाऊ मुरेकर, प्रमोदभाऊ खोंड, प्रमोदभाऊ हिवाळे, बाळूभाऊ निंबोळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत मुक्काम आंदोलन सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार शेतकरी ग्रुप नांदुरा यांनी व्यक्त केला आहे। शासन व संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन पीक विमा, पडझड मदत व राशन अनुदानाचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। तालुक्यातील खरीप हंगाम 2025-26 मध्ये पीक विमा कंपनीने नांदुरा तालुक्यातील सुमारे 80 ते 90% शेतकरी बांधवांच्या पीक विमा पॉलिसी ह्या रिजेक्ट केल्या आहे। तरी आम्ही वारंवार शेतकरी साहेब, पीक विमा कंपनी साहेब यांच्याकडे चर्चा, निवेदने, आंदोलने करून सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही। तरी आज शेतकरी ग्रुप नांदुराच्या वतीने तहसील कार्यालय नांदुरा समोर पीक विमा कंपनी विरोधात बेमुदत बिस्तर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत आमच्या पॉलिसी अप्रूव्ह करून सरसकट 100% पीक विमा जमा होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालणार आहे। तसेच राशन वंचित शेतकरी बांधवांचे नांदुरा तालुक्यातील सुमारे 5,500 शेतकरी बांधवांचे राशन गेले 5 वर्षापासून बंद आहे। त्यांना तुटक ताटत रक्कम येत आहे। तरी आमची प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांचे एक रकमी सर्व आजपर्यंतचे रुकलेले अनुदान सर्व एक रकमी जमा करा व मागील वर्षी चांदूर बिस्वा परिसरामध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे पडझडमुळे खूप घरांचे नुकसान झाले। त्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही। त्याकरिता पण आपण इथे हे आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत आम्हाला सकारात्मक न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी ग्रुपच्या वतीने हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। जय जवान, जय किसान। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी माय बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा।